ज्या माणसामुळे आज मी इथे आहे, माझी संस्कृती आहे, जो माणूस मला रोजच्या आयुष्यात लढण्याची प्रेरणा देतो, त्या माणसाच्या जन्मदिनी त्याच्यापुढे नतमस्तक होण्याची माझी धडपड अखेर थांबली. कारण मी निघालोय शिवनेरीला. नमस्कार मंडळी, मी आशुतोष. उठाय सुटायची बॅग भरायची, रस्ता दिसेल तिकडे निघायचं. आयुष्य जगणं हे काम, हिंडणं फिरणं आपला नाद. कारण मंडळी, नादाशिवाय काय आहे? नाद हा पाहिजे. आज 19 फेब्रुवारी 2024. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गल्लीपासून चौकापर्यंत, गावापासून शहरापर्यंत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. यावर्षी शिवजयंती ही शिवनेरीला पाहायची हे आमच्या डोक्यात होतं. त्यामुळे आत्ता मी आहे नारायण गावात, जुन्नर रोडला आहे. थोड्याच अंतरावर शिवनेरी किल्ला आहे. पुण्यापासून निघताना जो माहोल आहे शिवजयंतीचा, तो शिवनेरीला गेल्यावर अजून काय पाहायला भेटेल याचीच उत्सुकता आहे. आणि लवकरच आता आपण शिवनेरीवर जाणार आहे. अर्धा तास आम्हाला वेळ झालेला. मी आशुतोष आणि माझा मित्र संग्राम सकाळी 5:30ला नाशिक हायवे मार्गे शिवनेरी गडाकडे निघालो. 4 दिवस आधीपासूनच आपल्याकडे शिवजयंतीची तयारी सुरू होती. वर्गणी, कुर्ते, ढोलपथक, मिरवणुका, खेळ, पोवाडे, झेंडे, कार्यक्रमांचं नियोजन, गडावरून आणली जाणारी ज्योत, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंती आनंदात साजरी होते. हे 4 दिवस सणासारखेच असतात. आम्हाला यावर्षी शिवजयंतीला महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी गडावर जायचं होतं आणि आम्ही तो योग साधला. शहरातून बाहेर आल्यामुळे वातावरणातील गारवा चांगलाच जाणवत होता. पुण्यातून राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव मार्गे आरामात 2 तासात जुन्नरला जाता येते. आम्ही जुन्नरला पोचलो. जुन्नर हे प्राचीन गाव. त्याचा इतिहास मोठा, 2000 वर्षे पूर्वीचा. हे एक मोठं व्यापारी मार्ग होतं. शकांपासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, मुघल, मराठे अशा मोठ्या राजवटींनी येथे राज्य केलेले. सध्या जुन्नरला नगर परिषद आहे. शिवनेरी किल्ला हा जुन्नरपासून 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर. जुन्नरवरून सरळ शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. शिवजयंतीला गडावर आलेल्या लोकांची संख्या जास्ती होती. त्यामुळे शासनाने गडाच्या 1 किलोमीटर आधीच गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली. गाडी पार्किंगला लावून आम्ही पायी चालत निघालो. गावातून गडाकडे जाण्यासाठी बसेस आणि जेवणासाठी हॉटेल आहेत. थोडा वेळ आम्ही नाश्ता करून गड चढायला सुरुवात केली. आलेल्या शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजेंच्या घोषणा देत सगळे गड चढत होते.
साहजिकच राजांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मस्थानी सगळे निघालेले. शिवनेरी हा 3500 फूट उंचीचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला हा किल्ला जुन्नरवरून गडावर जाण्यासाठी 2 पायवाटा आहेत. आम्ही 7 दरवाजा मार्गे निघालो. गडाला तिन्ही बाजूला कातळकडे आहेत. कातळात कोरलेल्या बौद्धकालीन लेणी आणि पाण्याची टाकी बऱ्याच प्रमाणात येथे पाहायला मिळतात. शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम झाल्यानंतरच आम्ही गडावरती निघालेलो. गडावरती आल्यावर पहिले आम्ही शिवाई मातेच्या दर्शनाला आलो. याच मातेच्या नावावरून महाराजांचे शिवाजी असे नामकरण केलेले. मंदिरात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून आरती चालू होती. गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही ही पाटी पाहिली आणि मी कॅमेरा बंद केला. मंदिर परिसरात थोडा वेळ थांबलो. खासदार अमोल कोल्हेंसोबत हळूच सेल्फी मारून आम्ही गडावरील बालेकिल्ल्याकडे निघालो. शेवटचा मेना दरवाजा पार केल्यावरती डाव्या बाजूला अंबारखाना लागतो.
पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्याची ही जागा. जवळपास 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल असा हा धान्य साठा होता, अशा नोंदी सांगतात. अंबरखाना पाहून आम्ही सरळ महाराजांच्या जन्मस्थानी निघालो. शिवनेरी किल्ला व जुन्नरचा परिसर एका दिवसात पाहण्यासारखा नाही. यावरती डिटेलमध्ये लवकरच वेगळा व्हिडिओ निघेल. बालेकिल्ल्यावरील वाड्यात जाताना बरीच कातळात कोरलेली टाक्यांचे अवशेष दिसतात. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म झालेली गडावरील 2 मजली इमारत. इमारतीच्या खालच्या मजल्यावर एका खोलीत महाराजांचा पाळणा आहे. इमारतीच्या सभोवताली आणखी काही इमारतींचे अवशेष दिसतात. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी वार शुक्रवार या ठिकाणी सूर्यास्तानंतर माँसाहेब जिजामातांच्या पोटी जन्म झालेला. महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी शिवप्रेमींच्या रांगा लागलेल्या. कधी एकदा दर्शन घेतोय असे झालेले. गर्दी जास्त असल्यामुळे पाळण्याचे दर्शन बंद केलेले. बाहेरूनच शिवभक्त दर्शन घेत होते. सगळ्यांना आत जाण्याची इच्छा होती, पण पर्याय नव्हता. शेवटी बाहेरूनच दर्शन घेतले आणि या परिसरात थोडा वेळ आम्ही थांबलो. इमारतीमध्ये जाऊन शिवप्रभूंचं दर्शन मिळालं नाही, मात्र या बाल शिवबाला पाहून मनाला खूप समाधान वाटलं. महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या माँसाहेब जिजामाता आणि बाल शिवबाचे या शिवकुंज स्मारकामध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्हाला पुण्याला जायचं होतं. माझा मित्र संग्राम हा पुण्यातील स्वराज्य ढोल पथकातील वादक आहे. संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या शिवजयंतीच्या वादनाच्या कार्यक्रमाला त्याला जायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. जुन्नर आणि जुन्नरचा परिसर हा बराच फिरण्यासारखा आणि अभ्यास करण्यासारखा आहे. पुढच्या वेळी आरामात 2 दिवस तरी इकडे येणार आणि लवकरच या जागेवर आपण भेटू. आम्ही आता निघतो. जय शिवराय.